नमस्कार. मामा, मामा काय सांगणार या मुलांच्या बालपणाबद्दल? सांगा ना जरा. जेव्हा तिचे आई वडील वारले त्याच्यानंतर आम्ही तिला इकडे आणलं. त्याच्या बहिणींना तिला कुठे राहिलं होते ते? इथंच होटीतच आहे. त्यांना इकडे आणलं, त्यांचं शिक्षण केलं, त्यांना मुलीसारखं सांभाळलं आणि आता लग्नाचं लग्न करून 2 बहिणींचे लग्न करून दिले. सगळी जबाबदारी तुम्ही घेतली? हो. बर, ही तर काय आज बोलतच नाहीये. काय नाच करणार? नाही हा? नाही त्यांना बोलवू मिस्टरांना, दोघे मिळून नाच करताय का? नाही करणार का? थोडासा करायला काय हरकत आहे? बरं मला सांग, 5 अपेक्षा कोणत्या त्यांच्याकडनं? चला, 5 गोष्टी मागायच्या असतील तर कोणत्या मागणार? मी त्या घरात जाईल, नवीन राहणार, मी इथं राहते तशीच त्या घरात राहणार. मला त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे. काही चुकलं तर मला सांगितलं पाहिजे, हो की नाही? ते सांगणार. 2, मला कुठं कधी माझ्या मामा मामींच्या आठवण तिकडे आणलं पाहिजे. मला बहिणीकडे नेलं पाहिजे. बरं बरं, मिस्टरांनी ना हो. ते गाडी सुरू झाली गाडी की जाऊन बसायचं पटकन पाठी, घेऊन जाणार. 3, मी काही जेवायला बनवलं ते चांगलं म्हणून त्यांनी खाल्लं पाहिजे. जेवणात मीठ मसाला नसला तरी चांगलं म्हणा आणि खा. हा, आधीच तब्येत बघा त्यांची काय आहे आणि त्याच्यात तुम बरोबर बनव, पण ते सगळं घाला त्याच्यात काय ते. हा, 3. 4, 2-3 महिन्यांनी फिरायला नेलं पाहिजे. इगतपुरीच्या शंकराच्या देवळात नेलं चालेल का? हो, का कुठे न्यायला पाहिजे लांबपर्यंत? हा, तिथं नेलं. तिथं जिथं नेलं तिथं. कुठेही तुम्ही सांगाल ना हे फिरायचं ठिकाण तर त्या होय म्हणणार. 4 आणि 5, माझ्या आई वडिलांची आठवण येऊन नाही दिली पाहिजे मला. बापरे, 5वं फार महत्वाचं मागणं केलंय. खूप प्रेम दिलं पाहिजे. आता हिने यांच्या 5 अपेक्षा सांगितल्या. आता तुम्ही सांगा 5 अपेक्षा कोणत्या? बोला बाबा. ते बाबा ना, सासरे बुवा का बोलत नाही हो? अनुभव नाही त्याला. काय झालं आज? अनुभव नाही कोणत्या गोष्टीचा अजून. पण लग्नाचा अनुभव कोणालाच नसतो. आई बाबाकडे लक्ष दिलं पाहिजे. 1, हा. व्यवस्थित राहिलं पाहिजे. 2, तिसरं, भांडणं पण नाही होणार म्हणजे असं सांगते याच्यामध्ये. हा, फिरायला नेणार. फिरायला नेणार आहे. चला बरोबर, एवढ्या अपेक्षा खूप झाल्या. आता बघूया यानंतर या खेळामध्ये काय होणार. तुम्ही इकडे जरा, इकडे बाजूला. हे तांदूळ आहेत, अख्खे तांदूळ 5-5 तांदूळ एकत्र करायचे. असे इथे या बाजूला ताई 5-5 तांदूळ एकत्र केलेले 11. हा, कळलं ना? म्हणजे 1 तांदूळ अख्खा, 2, 3, 4, 5 झालं की 1. असे 11 तांदूळ इकडे तयार करायचे आणि तुम्ही इकडे 11. हा, बघूया कोण सगळ्यात आधी करणार. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. अभिनंदन. अरे वा, आमच्या ताईने लवकर केलं. थांबा मी मोजतो ताई बाजूला. 1, 2, 3, 4, 5. इथे 4च आहेत. पाच कसे काय आहेत जरा सांगा मला. 5 नाही ते 10 आहेत म्हणतात. 2 समजून घ्या. वा, छान. काय नसतं, हा खेळ एक निमित्त असतं, पण या खेळामुळे जरा तुमच्यातली तत्परता किंवा किती कोण घाईने एखादा गोष्ट करतो एवढंच बघायचं असतं. तुम्ही काही बोलत नाहीच आहात. लग्नानंतर सुद्धा तुम्हाला बोलायला मिळेल असं मला वाटत नाही, कारण आमची ताईच बोलणार असं दिसतंय तुम्हाला. पण आनंदात राहा, सुखात राहा. हा, नेहमी हसत राहा. आणि तुम्ही सुद्धा सासू सासरे सांभाळून घ्या आमच्या बाळाला. हा, झी मराठी कडून दोघांनाही आहेर देतो. हा आहेर तुमच्यासाठी, हा आहेर तुमच्यासाठी. आणि आमच्या ताईला दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ही भेटवस्तू घे. आणि आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. नवीन वर्षाची सुरुवात. आई बाबा लहानपणीच गेले. मामा आणि मामींनी जीवापाड प्रेम दिलं. आई बाबांची कमतरता भासू दिली नाही. आणि आता हे लेकरू
सासरी निघालाय. एका आईबाबांनी सांभाळ केला. एका आईबाबांचा सांभाळ करत करत त्या घरात सुद्धा भरभरून प्रेम द्यायचंय. ताईला शुभेच्छा देतो. चांगलं होऊ दे. आनंदी राहा. सगळ्यांना भरभरून आनंद देत आई. सुरुवातीपासून ते असे अश्रू दाबून ठेवले होते, ते आता बाहेर पडतायत. आईबाबांचा आशीर्वाद आहेच, काळजी करू नको ताई. आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि ताई, दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक नवी पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.